सकाळचे 9 वाजले होते. सगळं काही आवरून आम्ही साईबाबाच्या दर्शनासाठी मंदिराकडे निघालो. पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि गेटवरती बाबांची ती भव्य आणि सुंदर मूर्ती पाहून ना मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. मंदिरामधील व्हिडिओ काही घेता आला नाही, कारण मंदिराच्या आतमध्ये मोबाईल फोन स्ट्रिक्टली नॉट अलाउड होते. अतिशय मनोभावे देवाचं दर्शन करून झालं आणि आम्ही निघालो प्रसादालयाकडे. देवाच्या मंदिरात मिळालेली प्रसादाची बुंदी तोपर्यंत प्रथाने खायला चालू केली. आणि तुम्ही पाहू शकता प्रसादालय हे खूपच मोठं असं आहे. म्हणजे एका टायमिंगला 1500 ते 2000 लोक जेवण करू शकतात, एवढं मोठं हे प्रसादालय आहे. आणि खूपच टेस्टी असा हा प्रसाद होता. आमचं जेवण करून झालं आणि आम्ही बाहेर आलो. प्रसादालयाच्या बाहेर सुद्धा देवाची स्वयंपाक बनवतानाची मूर्ती एवढी सुंदर होती. नंतर ना आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. एका ठिकाणी आम्ही उसाचा रस पिण्यासाठी थांबलो आणि मी पहिल्यांदाच एवढं डेकोरेटिव्ह उसाच्या रसाचं शॉप पाहिलं होतं. म्हणजे सगळीकडे बलून्स लावण्यात आले होते आणि छोट्या मुलांसाठी विविध प्रकारचे झोकेसुद्धा बांधण्यात आलेले होते. प्रथाने सुद्धा छान उसाचा रस एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर ना आम्ही येऊन पोहोचलो श्री सेनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर येथे. खूपच वर्षानंतर मी शनी शिंगणापूरला आले होते आणि इथे तुम्हाला कोणत्याही घराला दरवाजा पाहायला मिळणार नाही. मी जेव्हा आले होते तेव्हा एंट्री गेट हे वेगळ्या ठिकाणी होतं आणि आता त्यांनी एंट्री गेट पूर्ण अंडरग्राऊंड असं केलेलं आहे. खूपच विविध प्रकारचे चेंजेस मला या मंदिरात पाहायला मिळाले आणि आम्ही शनिवारचंच शनी शिंगणापूरला आल्यामुळे भक्तांची एवढी गर्दी पाहायला मिळाली. या ठिकाणी तेल अर्पण करण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. एवढी गर्दी असून सुद्धा इतकं सुंदर आणि इतकं छान आमचं दर्शन करून देवाचं दर्शन झाल्यानंतर ना देवाचा प्रसाद आम्ही घेतला आणि पुण्याला जायचं कॅन्सल झालं होतं. आम्ही डायरेक्ट गावाला जाणार होतो आणि दीदी आणि आकू तर आतुरतेने प्रथाची वाट बघत होत्या. त्यासाठी सारखा फोनसुद्धा करत होत्या. नंतर आम्ही घरी जाऊन पोहोचलो. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटू येते का नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत चलो बाय.